आमच्या मागण्या ह्याच आहेत की आज अवकाळी पाऊस झालाच, त्याचबरोबर अगोदर हवामानामधील बदलामुळे यावेळी मला वाटतं सगळीकडे तुम्ही बघितल्यानंतर आंबा काजू बागा बघा संपूर्ण काळ्या ठिक्कर पडल्यात, मोहर जळून खाक झालेला आहे। त्यामुळे मला वाटतं 10% उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आज लागलेलं नाहीये। एवढा मोठा खर्च करायचा, त्यासाठी वर्षभर राबायचं आणि कर्ज काढून खाजगी बँकातून कर्ज काढून खाजगी लोकांकडून पैसे घेऊन आज हा आपला शेतकरी आंबा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करतोय। परंतु गेले तोक्तेवादापासून आपण सतत बघतोय की एवढं प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे, तरी या कोकणातला शेतकरी कुठे डगमगला नाही किंवा आत्महत्या करतो म्हणून असं कुठे काय सांगितलं नाही। परंतु आजची परिस्थिती बघितल्यानंतर आज जर शेतकऱ्यांच्या हाती जर काहीच लागलेलं नसेल तर 10 लाखाची बाग असेल तर 10 लाख तेवढाच खर्च येतो, 15 लाख खर्च येतो आणि आज तो शेतकरी 25 लाख रुपये कर्जाच्या डबक्यात बुडल्यासारखा आहे। औषधांच्या किमती भरमसाठ झालेल्या आहे, त्याच्यामध्ये GST सारखा कर लागलेला आहे, खतांच्या किमती वाढलेल्या आहेत त्यावरती GST कर लागलेला आहे, शेती अवजार असू देत त्याच्यावरती GST लागलेला आहे। परंतु हे सरकार मला वाटतं नक्कीच फक्त शेतकऱ्याला लुटण्याचं काम करतं, शेतकऱ्यांना काही देण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो। त्यामुळे आमची यावेळी अशी मागणी आहे ही सर्व परिस्थिती बघितल्यानंतर आंब्यासाठी तुम्ही हेक्टरी 5 लाख रुपये आणि काजूसाठी तुम्ही 3 लाख हेक्टरी नुकसान भरपाई दिली पाहिजे। आज तुम्ही जर दिली नसेल हे जर टाळण्याचा प्रयत्न कराल किंवा त्याच्यामध्ये जर काही तुम्ही कमी जास्त करण्याचा प्रयत्न कराल तर आजचा हा मोर्चा एल्गार मोर्चा आज मोठ्या प्रमाणात निघालेला आहे, तो आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयापर्यंत थांबलेला आहे। दुसरा आमचा मोर्चा 12 मार्चला जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे। त्यानंतरही जर तुम्ही दखल घेतली नाही तर आम्ही तुम्हाला सांगतो या संपूर्ण हायवे हा चक्का जाम अगदी त्या वेंगुर्ला सिंधुदुर्गची बॉर्डर ते अगदी गोव्याच्या बॉर्डरपर्यंत आम्ही नक्कीच करू अशी मी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने सरकारला ही समज देत आहे की गेली 3-4 वर्ष सातत्याने शेतकऱ्याचं नुकसान होऊन फक्त पंचनामे आणि पंचनामे ह्याच्यामध्ये या ठिकाणी शासन अडकलेलं आहे। प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातामध्ये काही मिळत नाही। पण यावर्षी 2025-26च्या सीझनमध्ये कोणत्याही प्रकारे शेतकरी हा नेस्तनाभूत झालेला आहे। समजा एकाने हेक्टरी समजा जे अपेक्षित उत्पन्न आहे त्याच्या 0% उत्पन्न आहे, 5% 10% नाही। एखाद्या शेतकऱ्याने कुठेतरी 50 आंबे काढले ते उत्पन्न धरता येत नाही। तुम्ही जर 100 ज्या झाडाच्या बागेमध्ये गेलात तर हा ज्या ठिकाणी त्या बागेमध्ये 2 किंवा 3 पार्सल आंबे नाही। त्याने या ठिकाणी आज जूनपासून या ठिकाणी वापरलेलं खत असेल, नोव्हेंबरपासून केलेल्या फवारण्या असतील, त्यांची मजुरी असेल, खताचे पैसे असतील, औषधांचे पैसे असतील, तो काय देऊ शकत नाही। घेतलेलं कर्ज आहे, हे कर्ज तो कशाही प्रकारे फेडू शकत नाही। थोडक्यात सांगायचं तर पहिल्यांदा कोकणातला शेतकरी हा नेस्तनाभूत झालेला आहे आणि अशावेळी आमची अशी मागणी आहे की शासनाने प्रत्येक वेळी पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल ह्याला वेगवेगळ्या माध्यमातून मदत होते, परंतु कोकणाने कधी मागितली नाही। कोकणातल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, ह्याचा अर्थ त्याच्याकडे बघायचंच नाही। हे जे काही शासनाचं धोरण आहे हे चुकीचं आहे। पालकमंत्र्यांनी काही आदेश दिले, शेतकऱ्यांनी कृषी विभागाने फोटो पाठवले म्हणजे आम्हाला आंदोलन मिळालं नाही। हा जर आमची अशी मागणी आहे की कोकणातले जे आमदार आहेत त्या आमदारांनी कोकणातून गेलेले मुंबई ठाणा ह्याच्यामध्ये जे काही आमदार झाले आहेत या सर्व आमदारांनी एकजूट दाखवली पाहिजे आणि हाऊस बंद पाडलं पाहिजे। कोणत्याही प्रकारात जोपर्यंत आंबा नुकसान भरपाईचा निर्णय होत नाही तोपर्यंत विधानसभा चालता कामा नये अशा तऱ्हेची आमची मागणी आहे। वेंगुर्ल्यामध्ये जेव्हा एखाद्या आंदोलनाची सुरुवात होते तो जिल्हा पेटायला वेळ लागत नाही। आज रत्नागिरीसुद्धा या ठिकाणी आज सफर आहे। देवगड तर देवगड हा आमचा बादशाह होता, पण यावेळी पहिल्यांदा देवगडमध्ये आंबा नाही, मालवणमध्ये आंबा नाही, बाकीचा तर सावंतवाडी कुडाळ याच्यामध्ये आंबा नाही। मग हा शेतकऱ्यांनी जायचं कुठे, मागायचं कोणाकडे? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आमच्या मताप्रमाणे काल 2 दिवस या ठिकाणी आज विदर्भात पाऊस पडला तर हाऊसमध्ये या ठिकाणी जोरदार चर्चा झाली, पण आंब्यामध्ये कोणीतरी मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देतो, कोणीतरी या ठिकाणी आज बोलतो। काय एकत्र होत नाही? ज्या लोकांच्या जीवावर तुम्ही निवडून जाता, ज्या लोकांचा हे करता त्या लोकांसाठी तुम्ही नाही आहात का? आमदारांनी पहिल्यांदा दाखवून देण्याची वेळ आहे। एकत्रितपणे माननीय मुख्यमंत्री हेच आता अर्थमंत्री आहेत, त्यांच्याकडे एकत्रितपणे मागणी करावी आणि उद्या त्या 4 ते 5-6 तारीखपर्यंत त्यांनी या ठिकाणी आज जी नुकसान भरपाई आहे त्याचं या ठिकाणी आज डिक्लेअर करावी, आज त्याचं जाहीर करावं आणि नुसतं जाहीर करून थांबू नये। कारण त्या बच्चू कडूने या ठिकाणी कर्जमाफीसाठी मोर्चा काढला, त्याला 30 जून दिली। आमच्या शेतकऱ्याला जर उद्या एप्रिल महिन्यात जर नुकसान भरपाई मिळाली नाही तर तो
पुढच्या ठिकाणी पुढच्या वर्षीची मेहनत करू शकत नाही, परत तो ठिकाणी पुढच्या वर्षी पुढची 5 वर्ष शेतकरी उभा राहू शकत नाही, आंबा उत्पादक काजू उत्पादक उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने जाणतेपणे आज या ठिकाणी योग्य तो निर्णय घ्यावा आणि पहिल्यांदा कोकणासाठी काहीतरी केलं अशा तऱ्हेचं श्रेय घ्यावं आणि आमच्या शेतकऱ्याला उभं राहण्यासाठी मदत करावी एवढी नम्रते हात जोडून विनंती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.